मी सुरेश पंडित माझं गाव मुडा या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ बनवणार मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे, ज्या प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे मित्रांनो, ही माहिती तुमच्या खूपच फायद्याची आहे। हे व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो, कारण की ह्या प्रोडक्ट पासून खूप साऱ्या लोकांचा फायदा झालेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे मित्रांनो। आणि मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ त्याच विषयावरती बनवतो मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तर आपण नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आज ज्या प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो, त्या प्रोडक्टचं नाव आहे MI सिट्रा मित्रांनो। MI सिट्रा जर कधी आपण आपल्या उत्पन्नावरती याचा फायदा जर घेतला मित्रांनो, तर खूप फायद्याचा होऊ शकतो मित्रांनो। हे MI सिट्राची फवारणी असुरक्षित कीटकांसाठी लक्षणित प्रतिक्रिया करतात मित्रांनो। म्हणजे याची जर फवारणी आपण जर घेतली मित्रांनो, जे आपल्यासाठी सुरक्षित किडे नाही आहेत मित्रांनो, ते किडे जर कीटाणू जर कधी आपल्या उत्पन्नावरती असले मित्रांनो, आपल्या मालावरती जर कधी असले, तर आपल्या झाडांवरती जर कधी ते कीटाणू असले मित्रांनो, त्याला टाळण्याचं काम आपलं MI सिट्रा करतात मित्रांनो। जसं की हप्स नावाचा किडा आहे मित्रांनो, हा किडा खूप भयानक असतो। हा किडा आपल्या उत्पन्नाला खूप धोकेदायक असतो मित्रांनो, आपल्या झाडांना खूप विजा हा किडा करतात मित्रांनो। तर याची फवारणी जर कधी आपण घेतलेली असेल मित्रांनो MI सिट्राची, तर हा त्याला त्या किड्याला टाळण्याचं काम करतात मित्रांनो। त्याच्यावरती त्याला दूर ठेवण्याचं, आपल्या झाडापासून दूर ठेवण्याचं प्रतिक्रिया आपला MI सिट्रा करतात मित्रांनो। त्याच्यानंतर मावा येतात मित्रांनो, मावासाठी पण खूप भारी फायदा याचा होतो। मावा नेमका ज्यावेळेस येतो मित्रांनो, जसं की पाणी पडतो थोडा थोडा दमादमाने ज्यावेळेस पाणी पडतं मित्रांनो, तर आपल्या उत्पन्नावरती मावा असं झडी लागलेली असते पाण्याची, आणि थेंब थेंब पाणी येतात मित्रांनो, त्याच्यामध्ये मावा पडतो। तर त्याच्यावरती आपल्या उत्पन्नावरती मावा पडतो मित्रांनो। ज्यावेळेस कधी आपण फवारणी 2 दिवस अगोदर किंवा नंतर जर घेतली असेल मित्रांनो, तर याचा त्या माव्याला दूर ठेवण्याचं काम करतात मित्रांनो, जेणेकरून आपल्या माव्यापासून आपल्या मालाला काहीच इजा होऊ देणार नाहीत, याचं काम MI सिट्रा करतात मित्रांनो। बाकी नंतर दुसरा याचा तुडतुडा नावाचा किडा येतो मित्रांनो। असे किडे भरपूर येतात, असे कीटाणू भरपूर येतात मित्रांनो, पण तुडतुडा हा किडा खूप भयानक असतो, जेणेकरून तो आपल्या मालाला झाडाला डोस मारतात मित्रांनो। जसं आता मुळीवरती डोस मारेल किंवा पानावरती डोस मारेल, झाडाच्या फुलावरती डोस मारेल, तर त्याला टाळण्याचं काम आपल्या MI सिट्रा करतात मित्रांनो। जसं की फुलकिडे असेल, नंतर त्या फुलकिड्यांवरती प्लस फुलं वगैरे लागतात मित्रांनो, खूप सारे फुलकिडे आहेत, जसं ढवळे मासे असेल असं, त्याच्यावरती पुन्हा घुल्यासारखी किडे आहेत मित्रांनो। अशी जी फुलकिडे असतात मित्रांनो, याला टाळण्याचं काम करतात। आणि सगळ्यात मोठा याचा फायदा होतो मित्रांनो, जेणेकरून आपल्या कामाच्या ज्या माश्या असतात मित्रांनो, जशा की मधमाशी असेल, ह्या माश्या आपल्या कामाच्या असतात मित्रांनो, त्या माशीला इजा करत नाहीत मित्रांनो। आपलं MI सिट्रा बाकीचे जे फुलकिडे असेल याला इजा करतात, पण आपल्या जे मधमाशी असतील मित्रांनो, तिला इजा करत नाहीत। एवढं भारी आपलं MI सिट्रा मित्रांनो। त्याची याची फवारणी एक फवारणी घेतल्यानंतर हापसी किडा जो असेल मित्रांनो, हा डबल कधी येत नाही। पहिल्याच फवारणीमध्ये हा चालला जातो, डबल आपल्या उत्पन्नाला याची इजा होऊ शकत नाही, आणि डबल तो आपल्या उत्पन्नावरती येतही नाही। नेमकं याची फवारणी कसल्या वेळेमध्ये घेतली पाहिजे मित्रांनो, कसल्या टाइमात आपण याची फवारणी घेतली पाहिजे, तर याची फवारणी मित्रांनो अमावस्येच्या 4 ते 5 दिवसानंतर याची MI सिट्राची फवारणी आपण घेतली पाहिजे मित्रांनो। 4 ते 5 दिवसानंतर आपण MI सिट्राची फवारणी करायला पाहिजे। जर याची फवारणी आपण त्या योग्य वेळेमध्ये जर आपण याची फवारणी केली मित्रांनो, तर योग्य वेळेमध्ये जर याची फवारणी जर झाली मित्रांनो, तर आपल्या उत्पन्नासाठी जास्तच फायदा होतो। जेणेकरून जे कीटाणू येतात मित्रांनो, ते कीटाणू आपल्या उत्पन्नापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणजे अमावस्येच्या 2 ते 4 दिवसांना आपल्या उत्पन्नावरती कीटाणू येत असतात मित्रांनो। किडे आपल्या अमावस्येच्या 4 ते 5 दिवसानंतरच आपल्या उत्पन्नावरती तयार होत असतात। तर त्यावेळेस आपण लगेचच जर कधी याची फवारणी घेतली, तर ते आपल्या मालाला इजा करणार नाही। त्याच्यानंतर कधी एक तर अमावस्येच्या 2 दिवस अगोदर पण घेतली चालते, म्हणजे जेणेकरून आपल्या उत्पन्नाला इजा होत नाही मित्रांनो। योग्य वेळातच आपण फवारणी करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून अमावस्येच्या 2-4 दिवस नंतर किंवा अमावस्येच्या 2-4 दिवस अगोदर ह्या योग्य वेळामध्ये जर कधी आपण फवारणी केली, तर आपल्या उत्पन्नाला कुठलीच इजा होणार नाही मित्रांनो। आणि आपण काय करतो, आपला खर्च वाढतो याच कारणामुळे मित्रांनो। आपण 8-4 दिवसाला फवारणी घेत असतो, 8-4 दिवसाला फवारणी घेतो मित्रांनो, आणि त्याचा फायदा होत नाही, कारण की त्या 8-4 दिवसाचा फवारणीचा फायदा बिलकुल बी होत नाही मित्रांनो। कारण की त्या टाइममध्ये आपल्या उत्पन्नावरती किडे चालत नाही, आपल्या उत्पन्नावरती किडे फक्त अमावस्येच्या याच्या आदरमादूनच किडे येतात, आणि जे किडे येतात मित्रांनो, एकदा जर कधी मोठे झाले तर ते मारणं शक्य राहत नाही। बघ, त्याच्यासाठी आपण योग्य वेळात जर फवारणी घेतली मित्रांनो, तर खर्च पण कमी लागतो, म्हणजे जेणेकरून अमावस्या पौर्णिमेच्या टायमावर जर फवारणी घेतली, तर 15 दिवसातून 15 दिवसातून एक फवारणी येते, आणि त्याच्या माध्यमातून आपला खर्च पण कमी होतो, आणि आपली फवारणी पण योग्य वेळेवर होते मित्रांनो। बाकीची जे काही MI सिट्रा बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल मित्रांनो, आपण परत एक व्हिडिओमध्ये फोटो देतो, जे साईडला ह्या व्हिडिओमध्ये पण फोटो देतो। त्याच्यानंतर गुगलवरती जाऊन MI सिट्रा नाव तुम्ही टाकू शकता मित्रांनो। MI सिट्रा नाव जर तुम्ही टाकलं, तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पण त्याची भेटेल, कंटेंट काय आहे याची पण माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व माहिती भेटेल मित्रांनो। ओके, धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।